जे खेळायला थ्रो कसा जातो तो पुन्हा बोटा का पार जाते आयशा बोल गया आयशा कौन हेलो असू दे हाय हाय लागलाय म्हणजे कुठं बॉल पडलाय सेम कुठे आहे सेम कुठे आहे कुठं बॉल लागतं तिकडे लागला शंपत घे शंपवून घे तुझा जीव जाईल बस एक स्पीड एक घेतलं व्यवस्थित कशाला एक इनिंग समाप्त विन कितीला आहे 4 ओव्हर 24 ला विन आहे काय तुला यातून काय समजलंय हा मार खाशील तोंड बंद कर तोंड बंद कर व्यवस्थित मस्त कोण बोलत तू बोलत 14 पाहिजे वाईट आता हे फेकते कसं बघ ह्यात दिसू शकत नाही आता रजिस्टर फिक्स नाही दगडात पडल्यावर नाही इथं बघा बांधा बस बांध इथं नाही पण राखडा बस थर्ड अंपायर मागे या झाले मिटलं सांगाय जाते इकडे मागे या चाल थर्ड अंपायर इकडे बुवा बुवा थर्ड अंपायर हा मुद्दा म्हणून तर आउट झालेला नाही ना बघा जरा त्याच्यावर संशय येते मला
आणि आता ह्यो खुन्नस बारा आलाय बघा. तो लय बोंबलं तर मग बरोबर घरात बॉल गेला असता. लगता है शुभम मैच जीतने वाला है अभी. 24 ला विन आहे. किती बॉलला किती रन पाहिजेत? बॉल किती? तिसऱ्या ओव्हरीतलं. मग आता 6 बॉलला रन किती झाल्या? 8 रनचा 24. 7 बॉलला 6 रन पाहिजेत. 8 रनचा 24. वरून आता राडा चालू आहे इथं. किती जागा आहे? ती जागा आहे बघा. थांबा. 6 बॉलला किती रन पाहिजेत? 5. 7 बॉलला 6 रन हवे. थांबा 2 मिनिटं थांबा. मॅन ऑफ द मॅच वाला आता आउट झाला. आता टीम यांची अवघड आहे आता जिंकणं. तुमच्या टीमचं नाव काय? टीम पवनचं जिंकणं अवघड आहे आता असं मला वाटतंय. साहिल रनर आहे का? हे इथं रनर आहे. साहिल रनर आणि प्रेम कुमार आले. मी जरा इकडेच थांबतो आता मला हाणतील. बॉल आहे 2 बॉल. दुसरा कोण चांगला नाही खेळायला. आता या 9 वरून महाभारत चालू आहे. सावत तुझं काय म्हणणं आहे याबद्दल? सावत तुझं काय म्हणणं आहे? 9 आहे बॉल. हा नाही 9 ची ना. नॉट आउट. नॉट आउट नाही. तो तिथंच खेळतो यार. नॉट आउट. तुझं म्हणणं काय आहे याबद्दल? हा पवन. पवनची टीम. अरे 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 आणि प्लेअरने आता कचकडून अशा शिव्या खालेल्या आहेत. 1 बॉलला 2. प्रेमनं बॅटला जरी बॉल लावला तरी मॅच टाय होऊ शकते. प्लेयर तापलेले आहेत आता. लास्ट बॉल आती तटीचा. आणि वाईड बॉल गेल्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध झाले. भारत पाकिस्तान मॅच झाली का? वाईड बॉल गेलेला आहे. शुभम तुमचं म्हणणं काय आहे? आता मॅच टाय झालेला आहे. शुभम तुझं म्हणणं काय आहे याबद्दल? शुभम काय बोलू शकतोस तू? मॅच टाय झालेला आहे. प्रेम तुझं म्हणणं काय आहे? मॅच टाय झालेलं आहे. सुपर ओव्हर आहे ना. आता सुपर ओव्हर चालू झाली. पहिल्या बॉलला पहिली विकेट गेलेली आहे. पहिल्या बॉलला पहिली विकेट. अंपायरचा निर्णय आउट. काय माहित नाही ते. काय म्हणणं आहे तुमचं त्याबद्दल? शॉर्ट रन वरून भांडणं चालू आहे. तर राडा मॅटर चालू आहे शॉर्ट रन मुळे. ही बॅट इथं बॅट तिथं बॅट चालू आहे. इथून बॅट काढली तर कसं होते बघू. थांबा. ही बॅट आता तूच सांगितलं. नॉट आउट. नॉट शॉर्ट रन नाही झालेले आहेत. आता 2 रन. बॉल किती झाले? 2 बॉल 2 रन.
बांधाव बसायला सांगितलेला आहे प्लेअरला. कॅप्टन तुम्ही इथं बांधाव बसा. आता तुम्हाला बांधाव बसायला सांगितलेलं आहे इथं. आता आलेला आहे दोन्ही कुठला विकेटी म्हणतात, वाईट. दोन्ही कुठनं शिव्या खाणारा विकेटी. हो वाईट मुळे महाभारत चालू आहे आता. मला वाटतंय विकेटी हा पूर्णपणे अमरच्या बाजूने दिसतोय मला. काय विकेटी तू एका बाजूने खेळणं चाल बरोबर नाही. शुभम विकेटी त्यांच्या बाजूने, तुझं म्हणणं काय आहे? हा तू हसू नको, तू बोल. त्याचं काहीच म्हणणं नाही. आउट आहे अशा तर्फे. विकेटी रनआउट झालेला आहे. 1 रन ही 4 रन झालेले आहेत. याच्या लाईनीत असल्यावर नो आहे. इथं नो बॉल दिलाय रोहित. याच्या लाईनीत असलं की नो बॉल. मग इकडे नाही. अरे मला बाय लोक यांचा नियम असा आहे. थांबा, नो नाही ना इथं. गोल गोल कुठं कुठं आहे चौकोना की त्यातच नो नाही एवढा ना. आता इथं पडलेला नो नाही दिलेला बॉल. हा मग तिथं चौकोनाक का नाही. 1 बॉल बाकी आहे ना. 5 बॉल झाले आणि आता आणि इकडे कुठं इकडे बघ. इथनं माग नो बघा कसला आहे. क्वालिटी रेश नाही. हा चौकोनातच बॉल आणि ह्या चौकोनात बॉल पडल्यावरती नो आहे. इकडे आजूबाजूला नो नाही. इथं पडला तरी काय इथं पडला तर नोय. इथं पडल्यावर नो नाही. बस एवढं. इकडे पडल्यावर नो नाही, फक्त या चौकोनात पडल्यावर नो आहे. असा नियम आहे. नवीन इंटरनॅशनल मध्ये नवीन नियम आले आता. 1 ओव्हर सुपर ओव्हर चालू आहे. सुपर ओव्हरला 5 रन हवे आहेत ना. 5 रन ना. 6 बॉलला 5 रनच घेऊन उभा आहे. तुला बोलवतो खेळायला. काय विकेटीची वाटच लावली दोन्ही कुठून. काय बोलू शकत नाही विकेट आता. हो नो बॉल. खतरनाक. अख्तरला पण फेल कलेर अशी बॉलिंग चालू आहे. अख्तर पण याच्या पुढे काही नाही. हो 1 रन. त्या भीतीच्या इकडं 4 आहे. भीतीच्या तिकडं 1च रन. मग कसाही मारा. 2 रनची गरज आहे. कुमार किती बॉलला किती रन? 3 बॉलला 4 कुमार शिव्या खात आहे. अशा तर्फे टीम हारलेली आहे. टीम पवन हारलेली आहे. टीम करण जिंकलेली आहे. कुमार आता तुम्ही मॅच जिंकलेला आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? की खुन्नसवारी मॅच मॅच चालू झालेली आहे अजून. अमर तुम्हाला बांधाव बसायला लावलेला आहे. इथं बांध कुठं आहे? शुभम कुठं बसायला सांगितलं? इथं संडास आहे बघा आणि या पायरीवरती लावले बसायला आम्हाला. हो कुमार तुझं म्हणणं काय आहे याबद्दल? तुम्ही मॅच आता हारलेला आहात मॅच. मग तुझं काय म्हणणं आहे? हा जिंकलेला आहात. सॉरी मॅच जिंकलेला आहे. अरे गोल गोल कुठं फिरतोय तू? इथं उभा राहा ना. अरे हा सर तुझं म्हणणं काय आहे याबद्दल? बोल बोल कुमार बोल, तुझं म्हणणं काय आहे? तू मॅन ऑफ द मॅच तुला अवॉर्ड भेटलेला आहे. तू एका बॉलला 2 रन काढल्यास. मग तुझं म्हणणं काय याबद्दल? तू मॅच विनिंग परफॉर्मन्स केलास, मग तू कसा खेळलास? तुझी स्ट्रॅटेजी सांग.
तू बॉल फास्ट आल्यावर तू कसा त्याला डिफेन्स केलास? हसू नको, तू सांग ना, बोल बोल. अरे बोल ना. गावाकडची पोरे इंस्टाग्रामला फॉलो करा. सर्च करा गावाकडची पोरे.